महाराष्ट्राचं राजकारण आरक्षणावरून पेटलं असताना वंचित विकास बहुजन आघाडीनं ओबीसी विरुद्ध मराठा वादात पहिल्यांदाच मोठी जाहीर भूमिका घेतलेली आहे। गरीब मराठ्यांना दिलेली कुणबी प्रमाणपत्र ताबडतोब रद्द करा अशी मागणी प्रकाश आंबेडकरांनी केली आहे। ओबीसी कोट्यातून मराठा आरक्षण देण्याला वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी ठाम विरोध दर्शवलाय। सगळे सोयरेला जोरदार विरोध करत त्यांनी मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनाही मोठा धक्का दिलाय। वंचित बहुजन आघाडीतर्फे ठराव करून सरकारकडे 7 मोठ्या मागण्या करण्यात आल्यात। काय आहेत त्या मागण्या, नेमके काय आहेत ठराव, त्यामुळे राजकारण कसं तापणार आहे हे सगळं सविस्तर ऐकण्यासाठी आमचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि अजूनही तुम्ही आमचं चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर ते नक्की करा। नमस्कार, मी भाग्यश्री आणि आपण पाहत आहात बखर लाईव्ह। छत्रपती राजर्षी शाहू महाराजांच्या 150व्या जयंतीनिमित्त वंचित बहुजन आघाडीनं आरक्षण हक्क परिषद आयोजित केली होती। त्यात एकूण 11 ठराव मांडण्यात आले। यातले 7 हे थेट आरक्षण संदर्भातले असून त्यातून वंचितनं ओबीसी कोट्यातून मराठा आरक्षणाला कडाडून विरोध केलेला दिसतोय। त्या ठरावांचे बॅनर प्रत्येक शहरातील मुख्य चौकात लावण्याचे आदेश पक्षानं दिले आहेत। सगळे सोयरे अध्यादेशाला विरोध करताना आतापर्यंत दिलेली कुणबी प्रमाणपत्रही रद्द करा अशी मागणी वंचितनं केलेली आहे। याशिवाय जातीनिहाय जनगणना करून ओबीसींची लोकसंख्या मोजावी अशी ही त्यांची मागणी आहे। मागासवर्गीय आयोग स्थापन करणं, ओबीसी समाजाचं मागासलेपण सिद्ध करण्यासाठी इम्पिरिकल डेटा सादर करणं आणि SC/STच्या आरक्षणाला धक्का न लागता 50% पेक्षा जास्त आरक्षण न देणं यासाठी स्वतंत्र आयोग स्थापन करणं आवश्यक असताना राज्य सरकारनं सदर आयोगाची स्थापना केलेली नाहीये। त्यामुळे महाराष्ट्र शासनानं तातडीनं आयोग स्थापन करावा असं वंचितनं म्हटलंय। गेल्या 1 वर्षापासून गरीब मराठ्यांना कुणबी जात प्रमाणपत्र देण्यात येत आहेत। कायद्याच्या कसोटीवर हे ओबीसी कोट्यातून मिळालेलं आरक्षण टिकणार नाही, त्यामुळे ते रद्द करावं अशी त्यांची मागणी आहे। गरीब मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याचं थांबवण्यात यावं, एवढंच नाही तर गेल्या 1 वर्षात दिलेली कुणबी जात प्रमाणपत्र रद्द करण्यात यावीत अशी ही वंचितची मागणी आहे। सगळे सोयरे अध्यादेशाला विरोध करताना त्यांनी म्हटलंय की शासकीय यंत्रणेकडून मिळालेले जात प्रमाणपत्र हा एक महत्त्वपूर्ण अधिकृत दस्तावेज आहे। त्यामध्ये रक्ताच्या नातेवाईकांची जात प्रमाणपत्र हा एक आवश्यक पुरावा असतो। या अतिशय महत्त्वपूर्ण मानलेल्या पुराव्याला बगल देण्याचं काम सगळे सोयरे अध्यादेश करतोय। त्यामुळे रक्ताचे नातेवाईक नसलेल्यांनाही जात प्रमाणपत्र देण्याचा प्रयत्न आहे, तो थांबवावा। सगळे सोयरेचा अध्यादेश रद्द करण्यात यावा अशी मागणी वंचितनं केली आहे। आरक्षणाची प्रामाणिक आणि प्रभावी 100% अंमलबजावणी करण्यात यावी आणि आजवरचा सर्व अनुशेष भरून काढावा असा ठरावही या परिषदेत करण्यात आलाय। हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा। तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वाच्या आहेत, त्यामुळे कमेंट नक्की करा। धन्यवाद।